चला पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात. पहिला षडा घालण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय चेतन चेतन बरफ. तर स्ट्राइक वरती पाहतो आपण समीर भुरकुंड. पहिलाच बॉल पॉइंट मध्ये गेला आणि बघा क्या बात आहे, सुपर्ब, व्हॉट अ कॅच. खूप चांगला झेल पकडला, फलंदाज बाद. ही तुझे मेरा दिल धड़कने लगा, बढ़ने लगी आरज़ू, आँखों में सपना जगा. क्यों देखते ही तुझे मेरा दिल धड़कने लगा. बघा समीर याची विकेट मिळालेली आहे पहिल्याच बॉल वरती. आणि नक्कीच या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे त्यांनी झेल पकडलाय. खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. चेतन बरफ आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना अख्खुट्या बाजा चेंडूला पाठवलाय फाईन लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावां करता. लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के, पूछो तो थोड़ा रंग घुमा के, अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के. All the Rajani fans, don't miss that chance. All the Rajani fans. चला लुंगी डान्स सागर सरांसाठी हे गाणं वाजवलं जात आहे. खूप चांगली धून इथे वाजवलेली आहे. डीजे विशू चौकार आला या दरम्यान. चला प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आले त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. गणू दिवा लो घोषे यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज. किरण दिवा सदानंद दळवी एवन जोडी यांच्याकडून 200 रुपये. संदीप ठाकरे आणि नरेंद्र दिवा यांच्याकडून 200 रुपये. तब्बल 600 रुपयाचा मानकरी ठरेल. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 600 रुपयाचा कॅश प्राइज फटकावा. मैदानाच्या बाहेर जर आपण बघितलं तर पूर्णतः येल्लो जर्सीज पाहायला मिळत आहेत. जे आपले स्वयंसेवक आहेत व्हॉलेंटियर्स, येलो टी शर्ट्स परिधान त्याने केलेत. आणि सध्या तरी ते आपण पाहतोय वाट बघतायत. कुठेबाजा चेंडू शाडाबुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क काही चांगला झाला नव्हता. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स 5 धावा. चला या 2 ओव्हर नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल, लक्षात घ्या. एकविरा स्पोर्ट्स वाकीबाडा आणि जीवदानी गिरीज दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. उचली घेणारा हा चेंडू आहे. चला व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. व्हाईट बॉल हा इथे घोषित केला गेलाय, कारण चेंडूने जर बघितलं तर भरपूर उचली घेतली होती. पुढे सरसावून केलाय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जब ये गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा, लुंगी को उठाना पड़ेगा, स्टेप करके दिखाना पड़ेगा. डिस्को में जब ये गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा, लुंगी को. हा षटकार आलाय. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बघा फलंदाजाने इथे रस्ता घेतलाय. चेंडू बॅटला लागलाय की पायावरती लागलाय? बॅटला लागल्यानंतर पायावरती लागलाय आणि फलंदाज बाद झालाय. खेळत होतो प्रीतीचा धोका, तुला तिने मला प्रेमात धोका. माझं खरं प्रेम होतं तिच्यावर, माझं खरं प्रेम होतं तिच्यावर. मग आता जीवाला वाटतंय बरं, आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर. खूप चांगलं संगीत इथे वाजवलं गेलंय. आणि हे संगीत जर आपण बघितलं तर अनिकेत दलवी यांच्यासाठी वाजवलेलं आहे. अनिकेत दलवी यांचं आवडतं गाणं आहे आणि त्यांच्यासाठी गाणं वाजवलेलं आहे. आणि रामचंद्रजी दिवा यांच्यासाठी देखील आहे. ब्लॅक होल मध्ये आहे चेंडू. एक सिंगल धाव, दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. बघा आज ज्याची ज्याची फरमाईश आहे ना, ते फरमाईश नक्कीच डीजे विशू इथं पूर्ण करेल. मिस टायमिंग आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल, सॉरी व्हाईट बॉल. पंच थोडासा पंधरा धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील एक चेंडू टाकून झालाय. 5 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. या 5 चेंडू नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होईल, लक्षात घ्या. तर कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. षटक संपल्यानंतर वाट बघितली जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणून अगोदरच तुम्हाला सूचना दिली जाते की आपण षटक संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. पंचांचा इशारा होतोय व्हाईट बॉल. हॅलो चेक, हॅलो ओके. राकेश गोवारी दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. सलग तिसरा चेंडू वाईट टाकलाय. वाईटचे हॅट्रिक इथे पूर्ण केलंय गोलंदाज राकेश गोवारी याने.
चला वेले भाऊ सहकार्य करा. पुढे सचन करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका केला. शतरक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 18 धावसंख्येवरती. 18 धावा धाव फलकावरती. वाकीपाडा आणि गिरीज या दोन्ही संघांना विनंती असेल आपले कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. वाकीपाडा आणि गिरीज. अवलेस बघा चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आहे तिकडे. पकडला जातोय झेलला आणि आता मात्र संपलाय महेश भोईर याचा खेळ. विकेट डाऊन. या ठिकाणी एक सूचना आलेली आहे. आमचे दानशूर व्यक्तिमत्व रामचंद्रजी दिवा यांच्या माध्यमातून मला वाटते दुपारसाठी 10 किलो, संध्याकाळसाठी नाही दुपारसाठी 10 किलो आणि संध्याकाळसाठी 10 किलो अशा 20 किलोचं अनाउन्समेंट त्यांनी केलेलं आहे. दुपारचा दिलेला आहे, संध्याकाळचं राहिलेला आहे. संध्याकाळ ते देणार आहेत. दुपारचा कोणाकडनं? दिनेश दिवा यांच्या माध्यमातून आलं. माफ करा, दुपारचा दिनेश दिवा यांच्या माध्यमातून आलं. संध्याकाळचा रामचंद्र दिवा यांच्या माध्यमातून चिकन आम्हाला लाभलेलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. या दरम्यान विकेट डाऊन झालेली आहे. नव्याने बॅटर इन झालाय जितेश थापड. नॉन स्ट्राइक एंड वरती दिनेश थापड. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. रडप मध्ये थोडासा चुकलाय. राकेश गोवारी याने आतापर्यंत 6 चेंडू टाकलेत, त्याच्यामध्ये 3 चेंडू वाईड. 18 धावा धाव फलकावरती. बघा ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. बॅटचा हलकासा एज इथे लागलाय. एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धाव फलक 19 धावसंख्येवरती. 19 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे हाताळला आहे. शतरक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. गोटी नेम दाखवलाय भूषण दह्यात याने. फलंदाज बाद. थँक्यू विजय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावा लागल्यात 20 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या चेंडू नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होईल. कुठल्या संघाचे नसीब उजळतील, कुठल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये चाल मिळेल, या एका चेंडू नंतर आपल्याला समजेल. धावा लागल्यात 20. जरगस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. सचिन याने एक मिनिट इकडे कम्फर्टेबली फिनिश झालाय. बॉल फील्ड केलेला आहे, लक्षात असू द्या. आज धाव तुम्हाला घेता येणार नाही. आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. चला रिव्ह्यू घेतलाय, पाहूया.
चला फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी इथे दिली गेले. हा चेंडू असेल निर्धाव डॉट बॉल. तर षटक संपले. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा या धावफलकावरती लागल्यात. 21 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी करायचे असतील. चला आपण ड्रॉ करतोय. अगोदर चिट्ट्यांचा ड्रॉ इथे केला जाईल. पाहूया कुठल्या संघाचं नशीब. चला एक एक प्रतिनिधी ज्या खेळत असले त्याचे एक एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे. दोन्ही कर्णधार वाकीपाडा आणि गिरीज, तसेच गावदेवी कामन संघाचा प्रतिनिधी आणि अष्टभुजा लहूपाडा संघाचा प्रतिनिधी आपण सुद्धा यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य श्री रामचंद्रजी दिवा यांना विनंती करतोय त्यांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लक्षात असू द्या 2 चिठ्ठ्या आपण उचलणार आहेत. त्यांचा मॅच लागेल. जी राहील तिला बाया असेल. सन्मान्य श्री रामचंद्रजी दिवा यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्या उचलणार आहोत. 2 चिठ्ठ्या उचलायच्या, त्यांच्यामध्ये मॅच लागेल आणि त्या आपण घेणार आहोत. विजयी संघ आणि आई एकविरा वाकीपाडा गिरीज संघाला बाय. तर थँक्यू आणि मान्यवरांचे सुद्धा खूप खूप आभार. तर विजयी संघ आणि वाकीपाडा या 2 संघादरम्यान मॅच होईल. गिरीज संघाला बाय मिळालेली आहे. हा होता चिठ्ठ्यांचा कौल. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे पुन्हा एकदा प्रदीप आपल्याला घेऊन जातील मैदानाच्या बाजूनं. त्या अगोदर एक सुंदर असं गीत. त्या अगोदर विनंती करेन लवकरात लवकर फलंदाज पाठवून द्या. ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय सुंदर सुंदर गीत वाजवले जातात. आम्हाला ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य दिलंय ते आमचे सन्माननीय देणगीदार आदरणीय सन्मान्य अंकुशजी तांबडे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आलेले आहेत. मान्य दिवा साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट्स आपल्याला लाभलेले आहेत. त्यानंतर पद्मनाथ कलेक्शन त्याच्या माध्यमातून टी शर्ट आणि ते आलेले आहेत प्रकाशभाईंच्या माध्यमातून. त्यानंतर सुशांतदादा पाटील यांच्या माध्यमातून डीबीएन लाईव्ह ही लाईव्ह थेट प्रक्षेपण करणारी यूट्यूब चॅनलची आम्हाला व्यवस्था करून आहे. विजय शेट्टी गोविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. साई श्रद्धा कन्स्ट्रक्शन आणि साई श्रद्धा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज म्हणजेच राजेंद्र कोठावले यांच्या माध्यमातून मला वाटते पारितोषिक आले. जाऊया आपण मैदानाच्या बाजूला. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. सचिन कवले ऑन स्ट्राईक पाहतोय. तर नॉन स्ट्राईक हँडवरती आदित्य बरफ. 21 धावांचं हे आव्हान आहे. प्रति षटकामागे 10.50 सरासरी राखायची आहे. कोलबर्टाचा चेंडू चेंडूला खोदून काढलाय. स्ट्रेट फटका खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. या ठिकाणी अजून काही सहकार्य आलंय. आदरणीय सन्मान्य विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे श्री आत्मारामजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मोलाचं आर्थिक सहकार्य 5,000 रुपये लाभले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. समीर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन सचिन कवळेसाठी पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला केलाय. चेंडू जातो लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थोडासा मिसफील्ड झाला आणि त्याचा फायदा इथे उचलला. 2 धावा या वेगाने पलून पूर्ण केल्या. धावफलक 2 ने 6 या धावसंख्येवरती. वन शॉट साठी मला वाटतं फिल्डिंग साइड ना
आपल्या पंचांनी रिव्ह्यू घेतला, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. तोपर्यंत आपण पाहूया आदरणीय सन्मान्य श्री साईदीप एंटरप्राइजेस महेंद्रजी पाटील आणि भूषणदादा पाटील यांच्या माध्यमातून 1100 रुपये या स्पर्धेसाठी लाभलेत. त्याबद्दल महेंद्रजी पाटील आणि भूषण पाटील यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. प्रभाकर दिवा साहेबांच्या माध्यमातून जे कामन एकता मास्टर संघा असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून डीजेची व्यवस्था झालेली आहे. यस, थँक्यू. पंचांचा निर्णय काय? 1 शॉट. यस, 1 शॉट. लक्षात असू द्या, एक विनंती आहे, पंचांना विनंती. हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. इथे पण पाहतोय खर्च केली जाते. मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे निमेश, कुठली चूक होत नाहीये. फलंदाज बाद होतोय सचिन कौले. हा जो डीजे तुम्ही ऐकतायत तो आपल्याला लाभलेला आहे आदरणीय सन्मान्य श्री प्रभाकरजी दिवा साहेबांच्या माध्यमातून डीजे ची स्पॉन्सरशिप आपल्याला मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. विष्णू कलंगे दादांच्या माध्यमातून 7,000 रुपये रोख रक्कम चतुर्थ पारितोषिक लाभलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आणि एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. या गोलंदाजीच्या माध्यमातून किती चेंडू किती धावांची गरज असेल प्रदीप? 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पकडला गेला झेल. विकेट. डीजे थोडस थांबा. प्रश्नचिन्ह असं निर्माण झालं होतं की लक्षात असू द्या, खेळाडूने जो एक्स्ट्रा प्लेयर आहे त्याने एक हात जो दुसरा वरती केला होता तो खांदा त्याच्या डोक्याला वरती आला होता, त्यामुळे त्याचा हात वरती झालाय. त्याने आऊट सांगितलेला आहे तिकडनं. आणि विनंती असेल व्हॉलेंटियर्सला, त्या जाळीमधून त्या झुडपापासून बाहेर या, नंतर डिसिजन द्या, म्हणजे तुमचा एक हात वरती करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तर आमचे डीजे यांना सुद्धा आम्ही थांबवलं. मात्र त्यानंतर आदरणीय सन्मान्य कृष्णा लोखंडे जे विद्यमान ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आहेत पोमनचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा 3,000 रुपये रोख आपल्याला लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. बरोबर ना? तसेच योगेशजी गुडगुस साहेबांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे, ते सुद्धा त्याबद्दल त्यांचे सुद्धा योगेशजी गुडगुस साहेबांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो. यस प्रदीप. नक्कीच आपण स्क्रीनवरती जरी बघितलं ना तर भरपूर आतमध्ये 1 फुटाचं अंतर आहे बाउंड्री पासून. चला बाउंड्री पंच, चला सध्या तरी सगळे पिवले बेडूक दिसतात बघा. गावदे स्पोर्ट्स भेंडीपाडा. पिवला बेडूक म्हटलं की बामणपाड्याची आठवण, भेंडीपाड्याची आठवण बामणपाडा येथेच म्हटलं होतं पिवले बेडूक. हा असो, मला आठवतंय
तर प्रदीप यांनी उल्लेख केला म्हणून आठवण दिली. आणि तेव्हा मी मॅच बघत होतो, फक्त मॅच बघण्यासाठी जायचो. डंपाची मडवी असायची त्यावेळेस समायोजन करायला. मात्र त्यानंतर त्या कॉमेंटेटरला आमच्या, जेव्हा मी सुद्धा त्या टीम मध्ये असायचो हे सुद्धा आणि तो ड्रेसच तसा होता आमचा, आम्ही काय करणार. नक्कीच त्यावेळेस पिवली बेडकं असायची, माकडं असायची झाडावरती, खूप मजा यायची. चला जाऊया. 5 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू आपली दिशा बदलतोय, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. समीर भुरकुंड तिकडनं वेगाने आलाय, मात्र शतरक्षक येतो तिकडे, दुसरा एक शतरक्षक आलाय, चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण झाल्यात. 4 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. नक्कीच आदित्य याच्याकडे ती क्षमता आहे प्रदीप जर पाहिलं तर. मात्र मी म्हणेन आदित्यला चार्ज घ्यावा लागेल. मागील मॅचचा तो हिरो ठरला होता आणि आता सुद्धा त्याच्याकडे संधी आहे. संधी तर इकडे प्रेक्षकांना देखील आहे. 600 रुपयाची. ऑन साईडला पुढे सहसा फटका केलेला आहे. शतरक्षक आहे तिकडे निमेश थापाड, खूप चांगले शतरक्षण. धावचीची संधी, थ्रो थोडासा खराब, थोडासा नाही तर भरपूर खराब झालाय. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्यात. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज. 3-11 हे समीकरण आहे. तीन चेंडू 11 धाव्यांची गरज. महेश भोईरचा हा चेंडू उडवलाय आणि खराब फिल्डिंग देखील झालाय. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. ले गई दिल मेरा मंजली, ले गई दिल मेरा मंजली. खली बदी खली बदी खली बदी या फटकाने मात्र खाली वली माजवले प्रदीप या मैदानाच्या आतमध्ये आणि वसई संघाच्या खेम्यामध्ये. इकडनं जर अष्टभुजा स्पोर्ट्स लोहवाडा संघाने जर मॅच गमावला तर या शतरक्षकाला झोप लागणार नाहीये, कारण त्याला देखील माहिती आहे की चूक झालाय, भरपूर मोठी चूक. 7 धाव्यांची गरज. ऑन साईडला फटका केलाय, बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय, चेंडू गॅप मध्ये निघालाय. 2 शतरक्षक आलेत, दोघांनाही संधी नाहीये. चेंडू एका टप्प्यात निघून जातोय 4 धावांकरता. थँक्यू डीजे. आता 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. चला पाणी पाठवा लगेच. चला पाण्याची गरज भासलेली आहे, लगेच पाठवा पाणी. 1 चेंडू 3 धावा रंगतदार स्थितीमध्ये मॅच. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं प्रदीप तर एक धडधड जे आहे ते एक्स्ट्रा प्लेयर बसलेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ते जरी दाखवत नसले तरी सुद्धा मनामध्ये काही ना काही हलचल चालू असेल. ते देखील शांत बसलेत. खेळाडू कक्षामध्ये देखील शांतता पसरलेली आहे, कारण 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. इकडं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. आणि शक्यतो आज या 2 संघांमधनं जो संघ जिंकेल त्याला आपल्याला बघायला मिळेल वाकीपाडा या संघासमोर खेळावं लागणार आहे. म्हणजे प्रवास हा फार खडतर आहे आणि त्याची प्रॅक्टिस इथून चालू झालेली आहे. आदित्य एक चांगला फलंदाज आहे. बघा सागर सर, बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या फलंदाजांनी पाणी मागवलंय. पाणी काय इफेक्ट टाकेल का? सध्या बॅट्समन रंगात होता. कधी मला वाटतं तेच थोडंसं थंड होऊ नये फलंदाजाने, कारण की पाणी घेतलंय आणि ऊर्जा निर्माण करावी लागेल, कारण की ऊर्जा निर्माण करण्यासाठी शरीर गरम असावं लागतं. बघा ब्रेक आला होता, ब्रेक मध्ये काही होऊ शकतं. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. ब्रेक आलाय आणि ब्रेक मध्ये ठोकलाय विजयाचा चौकार.
थँक्यू डीजे. बघा सलग 3 चौकार ठोकलेत, चौकारांची हॅट्रिक आणि या विजयाचा चौकार आदित्य बरफ याच्या बॅट मधून निघालाय. या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय सन्मान्य नरेशजी टोकरे